विद्यार्थी प्रश्नासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या बळीराम डोळे दादांसाठी आपण संवाद साधूया। विद्यार्थी MPSC विद्यार्थ्यांचा कुठलाही प्रश्न असतो, बळीराम दादा नेहमी सक्रिय असतात। दादा सध्या काय स्थिती आहे? आयोगाला काल शिष्टमंडळ भेटलं, त्यानंतर आयोगाची मीटिंग होती ती आज समजते की आज 10 वाजता मीटिंग आहे। कालच्या शिष्टमंडळाने आयोगाला ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, ज्या तांत्रिक गोष्टी वगैरे समजून सांगितलेल्या आहेत, आंदोलनाची तीव्रता, आंदोलनाची दाहकता आणि याचे परिणाम हे आयोगाला सगळे माहीत आहे त्यांना। आणि त्यांनी जर तो निर्णय जो अपेक्षित आहे तो नाही घेतला त्याचा परिणाम काय होऊ शकते याची त्याला कल्पना आहे। मग आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे की आयोग आजची जी 10 वाजताची बैठक आहे त्यामध्ये सकारात्मक निर्णय घेईन अशी आम्हाला अपेक्षा आहे। दादा विद्यार्थ्यांच्या अजून प्रमुख काय काय मागण्या आहेत सध्या? यासोबतच कंबाईनची ॲड खूप महिने झालं, 7-8 महिन्यापासून विद्यार्थ्यांची मागणी कंबाईनची जास्त जागेसहित ॲड करावी, त्याची ॲड येत नाही ही एक मागणी आहे। राज्यसेवेचा शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा आयटम आहे त्यासाठी जास्त जागा असाव्या, त्यात 1000 जागेंची विद्यार्थ्यांची मागणी ते एक आहे। PSIच्या एजचा प्रश्न आहे, अशा भरपूर मागण्या तसं निवेदन आपण CM साहेबांना दिलेलं आहे। आंदोलनाच्या निवेदनामध्ये त्या सगळ्या माहिती CM साहेबांकडे आपण पोहोचवलेल्या आहेत। धन्यवाद दादा, आपण दादांशी आता संवाद साधला आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या आपण या ठिकाणी सध्या जाणून घेतलेल्या आहेत।